सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं मी स्वागत करते आजच्या या ऑनलाईन मीटिंगमध्ये. मला वाटते बऱ्यापैकी शेतकरी जॉईन झालेत. आता आपण ऑलरेडी 15-20 मिनिटं सर्वांची वाट बघितली आहे. त्यामुळं आजचा हा सेशन मी सुरुवात करते. आजचा आपण ह्या ऑनलाईन मीटिंगचा एकच उद्देश आहे की आपण AI प्रकल्प अंतर्गत जे KVK बारामतीशी जोडले गेले आहात, तर त्याच्या अंतर्गत सर्व माहिती तुम्ही कृषी कॅप मार्फत कशी बघायची आहे आणि तुम्हाला काय कुठली माहिती दिसत नसेल किंवा काही अजून इश्यू येत असतील तुमच्या तुमच्या ह्याच्याकडनं, तर आपण हे सर्व माहिती आज या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत. ऑफलाईन मीटिंग करणं सगळ्यांना आता पॉसिबल नाहीये, कारण ऑनलाईन मीटिंगलाच तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला जॉईन करायचं असलं तर तुम्ही जॉईन केलेलं नाहीये. त्यामुळं शक्यतो ऑनलाईन मीटिंग जर तुमचे कोण अजून शेतकरी मित्र सहभागी झाले नसतील तर त्यांना कृपया करून सर्वांनी मेसेज करावे. आम्ही ग्रुपमध्ये मेसेज केलाच आहे. तर शक्यतो सर्वांनी जॉईन व्हावं, जेणेकरून तुमच्या ज्या शंका निरसन करण्याचा आम्ही ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कृषी कॅपच्या माध्यमातून कशी माहिती बघायची आहे ह्या प्रकल्पाची, जे तुमच्या शेतामध्ये सेन्सर बसवले आहेत, सॅटेलाइट मॅपिंग केलं आहे, आमच्या KVK बारामती कडनं जे काही तुम्हाला शिफारस मिळत आहेत, खतमात्रा शिफारस, त्या तुम्ही कशा टाकायच्या आहेत. आणि सर्वात चौथी गोष्ट म्हणजे ऊस ताळेबंद. तर ऊस ताळेबंदामध्ये माहिती कशी भरायची, ही सर्व माहिती आपण आजच्या या ऑनलाईन सेशन मध्ये बघणार आहोत. तर मी सर्वप्रथम अजितना विनंती करते की त्यांनी कृषी कॅपची माहिती सांगावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अजित वायसे. मी कृषी कॅप कोऑर्डिनेटर आहे. आज मी तुम्हाला कृषी कॅप डाउनलोड कसं करायचं आणि कुठली माहिती म्हणजे आपला जो सेन्सर बसलेले आहेत किंवा पीक नकाशा किंवा आपण जे शेड्यूल आपण देतोय KVK थ्रू, ती माहिती कुठे बघायची आणि कशी बघायची त्याचे तुम्हाला एक डेमो देतो. मी माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते का माझी सर्वांना? नाही साहेब, दिसत नाही. आता दिसते का स्क्रीन? दिसते. ओके, शेअर चालतंय. करा. हो हो. सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला कृषी कॅप सर्च करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी डाउनलोड नाही केली त्यांनी एकदा ही प्रोसेस बघून घ्या. आपली ही कृषी कॅप आहे, ज्या थ्रू आपल्याला सर्व माहिती भेटणार आहे. तुम्हाला इथनं इन्स्टॉल करायचा ऑप्शन येतो, तर आपण पहिले ते इन्स्टॉल करायचं. त्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर कृषी कॅप ओपन करायचा. नंतर आपण जो कारखान्या थ्रू आम्हाला रजिस्टर नंबर दिला आहे, त्या नंबरने आपल्याला कृषी कॅप लॉग इन करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला AI रिलेटेड जी पुढली माहिती ना तरच दिसणार आहे. त्यामुळे जो आपला रजिस्टर नंबर आहे ना त्यांनीच लॉग इन करणं महत्वाचं आहे. तर मी आता एक शेतकरी आपले तर त्यांचं लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. कृषी कॅप लॉग इन केल्यानंतर वरती जे AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही अशी निळ्या कलरची पट्टी दिसून येते, जे रजिस्टर शेतकरी आहेत त्यांना. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद असे 4 ऑप्शन दिसतात. माझा ऊस वरती जे आपल्या प्लॉट वरती सेन्सर बसलेला आहे त्याची माहिती दिसून येते. पीक नकाशावरती आपल्या सॅटेलाइट मॅपिंग जे आपण करतो आपल्या प्लॉटचं, तर त्याचे मॅपिंग कसं बघायचं किंवा कसं दिसतं त्याची सर्व माहिती ही पीक नकाशामध्ये दिसते. AI शिफारस मध्ये आपले प्लॉट साठी जे शेड्यूल आपण देतो, खत मात्र म्हणतो आपण त्याला, तर खताची माहिती ही AI शिफारस मध्ये येते. आणि चौथा एक ऑप्शन आहे आपला ऊस ताळेबंद. आता ऊस ताळेबंद म्हणजे काय तर तुम्हाला एकदा दाखवतो. ऊस ताळेबंद एक एक डायरी आहे, ज्यामध्ये तुम्ही जे खर्च वगैरे करता तुमच्या प्लॉटमध्ये त्याची माहिती भरू शकता. एक आपण चार्ट बनवू शकतो त्यामध्ये. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला PRN नंबर निवडायचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा आपण एक PRN नंबर बनवलेला आहे. आता ह्या शेतकऱ्याचा 3172 म्हणून आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रकार निवडायचा. प्रकार आपल्याला 2 दिसतात, एक खर्च आणि उत्पन्न. सध्या आपला खर्च चालू आहे त्यामुळे खर्चाच्या प्रकारावरती क्लिक करायचं. नंतर खाली आलं खर्च प्रकार निवडा म्हणून एक ऑप्शन आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर यामध्ये जे आपण रानामध्ये गोष्टी करतो, छोट्या छोट्या असो किंवा मोठ्या असो, नांगरणे असो, कुळवणे असो, असे बरेचसे ऑप्शन आपण तिथे शेतकऱ्यांना देतो. शेतकऱ्यांनी हे जी आपण सध्या खत मात्रेचा पहिला डोस देत असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तारीख टाकायची ज्या दिवशी तुम्ही खत टाकले त्या बाबतीत. नंतर रक्कम टाकायची, तुम्ही जेवढा खर्च केलाय तपशील मध्ये टाकून द्यायची की बाबा काय काय केलं, किती केलं म्हणून.
ते नंतर खाली जतन करा म्हणून एक ऑप्शन येतो. जतन करा म्हणजे सेव्ह करा. आणि वरच्या साईडला जर बघत असाल तर नवीनच्या बाजूला एक रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन आहे. त्या रिपोर्ट वरती क्लिक केलं तर जे आपण जतन केलं म्हणजे सेव्ह केलं ते इथे येऊन जातं. परत आपल्या पीआरएन नंबर निवडा म्हणून एक ऑप्शन येतो. त्या पीआरएन नंबरवरती निवडल्यानंतर ना तुम्हाला दिनांक, खर्चाचा प्रकार, रक्कम आणि तपशील अशी एक प्रॉपर लिस्ट तयार होती. जिथं शेवटी तुम्हाला कळून येते की तुम्ही आतापर्यंत रानामध्ये काय काय खर्च केलेला आहे. म्हणजे नफा आणि तोटा ही गोष्ट तुम्हाला शेवटी कळून येऊन जाईल. आणि मोस्टली आपण शेतकरी लिहिला स्टार्ट तरी करतो डायरीमध्ये रेग्युलर, पण शेवटी मेंटेन होत नाही ती. त्यासाठी आपण एक ऊस ताळेबंद हा एक ऑप्शन दिला आहे शेतकऱ्यांना, जे मोबाईलवरती सर्व गोष्टी ते सेव्ह करू शकतात. आणि त्या तिथं आपल्याला डाउनलोडचा हा सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे. कृषी ॲप बद्दल कोणाला काय अडचण आहे का सध्या? सर्व शेतकऱ्यांनी कृषी ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? सर्वांना एक विनंती आहे की 1-2 मिनिटं सर्वांनी हँड रेज करावे, जेणेकरून आम्हाला कळेल की सर्वांचं कृषी ॲप चालू आहे. कारण की सर ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून हाच उद्देश आहे की तुम्हाला काय समस्या असेल तर सर्व शंका निरसन आम्ही या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून करत आहोत. जर काही कृषी ॲप बद्दल शंका असतील तर सर्वांनी विचाराव्यात, नाहीतर आपण पुढचं सेशन जे आहे आपलं माझा ऊस मध्ये आपण जे तुमच्या शेतामध्ये सेन्सर आहे त्याची माहिती कशी बघायची हे पुढचं सेशन आपण चालू करू. फसलचे आपले सर अविनाश सर आता पुढल्या सेन्सर बद्दलची माहिती कशी बघायची याबद्दल आता तुम्हाला मार्गदर्शन करतील. अविनाश सर. एक मिनिट हा मॅडम, मी चालू करतो स्क्रीन. हो सर. आवाज कमी झाला. नमस्कार सर्वांना. हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो सर येतोय. हो. स्क्रीन दिसतंय माझी सर? हो सर. हो हो. तर आपण सेशन चालू करूया. ऍक्च्युली आता हे जे तुम्हाला दिसत आहे, आपण कृषक ऍप सध्या बघत आहोत. कृषक ऍप मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला एक वरती पट्टी दिसते, ज्याला की त्याच्यावरती नाव लिहून येतं AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. याच्यावरती जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 आयकॉन दिसतात, बरोबर? तर या 4 आयकॉन मध्ये
माझा ऊस याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठली जे काही सेन्सर आपण लावलेलं आहे त्या सेन्सर संदर्भात योग्यरित्या माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटते. तर याच्यामध्ये माझ्या ऊस अंतर्गत जे काही आपण मातीतील ओलावा सांगणारं सेन्सर जे बसवलं आहे त्याप्रमाणे पूर्ण माहिती याच्यामध्ये बघायला भेटते. तर आपण ही माहिती एकदा कशी बघायची या सर्व गोष्टी बघून घेऊयात. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की इथे भूखंड म्हणून दाखवते, म्हणजे हा तुमचा प्लॉट जो आहे तो भूखंड आहे, त्याला आपण मराठीत भूखंड म्हणतो. याच्यामध्ये आता हा कस्टमर जे आहेत, आता हे यांचं नाव आहे विशाल अशोक खोत. म्हणजे याच्याकडे आपण मातीतील ओलावा सांगणारे सेन्सर बसलेलं आहे आणि हे कुठे जोडलेलं आहे तर तिथे खाली नाव लिहून आहे की हब. म्हणजे जो काही सावकार रामू आवटी म्हणून जे आहेत त्यांच्या हबला आपण ते जोडलेलं आहे. म्हणजे जवळपास आपण जे काही 5 किलोमीटरच्या अंतरमध्ये हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत जो कोणत्या हबला कनेक्ट केला आहे हे इथे आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की आपला स्पोक जो आहे तो कुठल्या हबला कनेक्ट केलेला आहे. हे प्रत्येक लोकांसाठी वेगवेगळं दिसेल, प्रत्येक फार्मरसाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात येतात. त्यानंतर तुम्ही खाली बघताय इथे नेटवर्क दाखवत आहे. नेटवर्क म्हणजेच रेंज किती आहे हे तुम्हाला इथे दिसतंय त्या डिव्हाइसला. त्यानंतर अंतिम संक्रमित म्हणजे काय तर शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय ही गोष्ट तुम्हाला इथे दिसते. म्हणजे आता तुम्हाला इथे दिसतंय बघा 30 डिसेंबर 2025 शेवटचा डेटा कधी घेतलाय त्यांना 11 वाजता घेतलाय सकाळी. म्हणजे पुढचा डेटा जो आहे तो पुढच्या 1 तासाला येईल, म्हणजेच 12 वाजता येईल. म्हणजे आपला डिव्हाइस काय करतो की प्रत्येक तासाचा डेटा जो आहे तो कलेक्ट करतो आणि इथे तुम्हाला जो डेटा दिसतोय तो प्रत्येक 1 तासाचा डेटा तुम्हाला याच्यामध्ये दिसतो आणि हा प्रत्येक 1 तासाला अपडेट होऊन तुम्हाला 24 तासाचे 24 पॉइंट असे दिवसभरामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. त्याचप्रमाणे पुढे बॅटरी पर्सेंटेज आहे की तुमच्या डिव्हाइसला किती बॅटरी आहे हे ते तुम्हाला दर्शवतं. म्हणजे तुम्हाला म्हणजे सोलर पॅनल आहे, सोलर पॅनलवर डायरेक्टली बॅटरी चार्ज होते, त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाहीये. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कुठली आहे, सध्या वर्तमान टप्पा कुठला चालू आहे. तर आता सध्या साऱ्यांचा जो टप्पा आहे तो डेव्हलपमेंटचाच चालू आहे आणि पुढची जी स्टेज आहे ती मॅच्युरिटीची स्टेज येणार आहे. म्हणजे वर्तमान टप्पा आणि पुढचा टप्पा म्हणजे आपण ऍडवायझरी जी काही प्रोव्हाइड करतो आपल्याला, ती ऍडवायझरी तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची सध्याची स्टेज कुठली आहे आणि पुढचा येणारा टप्पा म्हणजे नेक्स्ट स्टेज कोणती आहे. तर या अनुषंगाने आपण सर्व गोष्टी आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. तर इथे ती माहिती आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर खाली आहे मीटर बॉक्स दिसतोय तुम्हाला. तर या मीटर बॉक्समध्ये आपल्या शेतामध्ये जे काही सेन्सर आपण जमिनीमध्ये लावलेलं आहोत, त्याच्यामध्ये प्राथमिक जमिनीतील ओलावा किती दिसतोय आणि मातीचं तापमान किती आहे, ह्या प्राथमिक गोष्टी तुम्हाला वरती इथे दिसतात मीटर बॉक्समध्ये. जसं की आता तुम्ही इथे बघू शकता प्राथमिक जमिनीचा ओलावा जो आहे तो 40% आहे. आता 40% ओल म्हणजे काय? तर 40% ओल इथे दाखवतंय त्यांना. म्हणजे तिथं खाली दिलेलं आहे पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. जर तुम्ही क्रियामध्ये पाहिलं तर त्यांना पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजे हा जो काटा आहे जर ऑरेंज कलरमध्ये असेल म्हणजे नारंगी रंगामध्ये दाखवत असेल, तर तेव्हा तुम्हाला पाण्याची सिंचनाची गरज असते असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्हाला त्याप्रमाणे इथे क्रियामध्ये लिहून येतं, पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. किंवा हाच काटा जर हिरव्या याच्यामध्ये असेल तर वापसा कंडिशन तुमचा मेंटेन राहतो आणि हाच काटा जर 50च्या पुढे जर गेला तर तुमचं कंटिन्युअसली तुम्हाला ओले म्हणून दाखवतं. म्हणजे तुमच्या शेतामध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पाण्याची गरज देण्याची गरज नाही आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी आपल्या इथून लक्षात येतात आणि त्याचप्रमाणे मातीचं तापमान एक आहे, की तुम्हाला मातीचं तापमान सध्या किती आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर त्या मीटर बॉक्सवरती आपण जर क्लिक केलं, मीटर बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर नंतर आपण आतमध्ये जातो. आता आतमध्ये गेल्यानंतर काय लक्षात येतं आपल्याला, की सध्या तुमच्या शेताची कंडिशन कशी आहे, सध्या तुमच्या प्लॉटची कंडिशन कशी आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच दाखवतात, की म्हणजे तुमचं नेटवर्क किती आहे, शेवटचा डेटा कधी घेतलाय, बॅटरी पर्सेंटेज किती आहे, त्यानंतर तुमचं पीक कुठलं आहे आणि सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे. बरोबर. इथं हे दिसतंय आणि ही पिकाची स्टेज कशावरून ठरते तर खालील दिलंय बघा एकूण जमा जी म्हणजे इथं दिलंय 1958 सालांचा एकूण जमा जी आहे. म्हणजे 1958 वरनं ही पिकाची डेव्हलपमेंट स्टेज ठरत असते. म्हणजे तुमचं च्या नुसार तुमच्या पिकाची ही स्टेज जी आहे ती ठरत असते. तर याप्रमाणे आपल्याला इथे स्टेज ही शो करत असते. त्यानंतर जर तुम्ही खाली आलात, आता इथे लिहिलंय बघा माझे सेन्सर्स.
मग माझ्या सेन्सर्समध्ये काय आहे, की आपण प्राथमिक सॉईल मातीमध्ये टेम्परेचर दाखवतोय, टोटल सॉईल मॉइश्चर सेन्सर आणि मातीचं तापमान. तर याच्यामध्ये सिंचनाची गरज आहे म्हणून दाखवतोय तुम्हाला सध्या, बरोबर? म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे. जर आपण क्लिक केलं सिंचनाची गरज आहे याच्यावरती, तर तुम्हाला इथे बघा वेगवेगळे रेंजेस दिसतात. म्हणजे आपल्याला जमिनीची क्षमता कधी म्हणता येईल, तर 49 ते 50% म्हणता येईल. पुरेसा ओलावा कधी असेल, 43 ते 49 पर्यंत असेल. आणि सिंचनाची गरज जी आहे ती 38% ते 43% पर्यंत आहे. म्हणजे या सगळ्या रेंजेस ज्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या रेंजेस आहेत आणि या रेंजेस बदलतात सुद्धा. म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे, सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे आणि तुमचं मातीचं स्ट्रक्चर कसं आहे. तर याच्यावरून प्रत्येक फार्मरसाठी, प्रत्येकासाठी ही जी आहे रेंजेस ज्या आहेत त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असणार आहेत आणि त्याप्रमाणे या व्हॅरी करणार आहेत. त्यामुळे ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहेत. त्याप्रमाणे आपापल्या प्रमाणे सर्वांनी बघायचं आहे आणि याप्रमाणे आपण जर फॉलो केलं तर आपण इरिगेशन योग्य पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकतो पाण्याचं, बरोबर? तर आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इरिगेशन मॅनेजमेंट कसं करायचं आहे. आता सरांचं जर आपण इथे कमाल आणि किमान जर पाहिलं, याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला ग्राफ दिसतो बघा. डेली बघू शकता तुम्ही, वीकली बघू शकता किंवा मंथली पण बघू शकतो. आता जर आपण सरांचा मंथली जर ग्राफ पाहिला, आता सरांचं रिकमेंडेशन कधी आहे, जवळपास 43% वरती गेल्यावरती आहे, 44 ते 45 पर्यंत. आणि इथे तुम्ही बघू शकता सर बरोबर 44 ते 45 वरती आल्यावर पाणी देत आहे आणि त्याप्रमाणे ते फॉलो करतायत. आलंय लक्षामध्ये, इथे दिसतंय तुम्हाला. आता हे बघा, इथे 43 वरती आलं, त्यांना रिकमेंडेशन गेलं आणि त्यांनी पाणी दिलंय. त्याचबरोबर त्याप्रमाणे हे फॉलो करतात. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे त्या कंडिशनमध्ये इरिगेशन मॅनेजमेंट तुम्हाला सिंचनाची गरज आहे आणि तेवढ्या टक्क्यावरती जर ते आलं, तर ते तुम्हाला डायरेक्टली मेसेज दाखवते की तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे म्हणून. हा मेसेज कसा येतो हे आपण पुढे बघूच. त्याचप्रमाणे मातीचं तापमान तुम्हाला इथे दाखवतं कमाल आणि किमानमध्ये. त्यानंतर ज्या हबला कनेक्ट केलं आहे, म्हणजे आपलं 5 किलोमीटरच्या एरियामध्ये आपलं तापमान किती आहे, आपली आर्द्रता किती आहे हे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर पानावरती ओलावा म्हणजे दवबिंदू किती साचतोय पानावरती हे तुम्हाला इथे लक्षात येतं. आता इथे तुम्ही बघू शकता किमाल आणि कमालमध्ये 23% तुम्हाला सकाळी 5:20 दिसतंय की तुमच्याकडे एवढा ओलावा दवबिंदू तुमच्या पानावरती राहिलेला आहे. त्यानंतर पाऊस किती पडतोय हे तुम्हाला इथे लक्षात येतं. मागच्या 24 तासामध्ये, मागच्या 7 दिवसांमध्ये किंवा पाऊस पडल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतील. नंतर इथे व्हीपीडी आहे, व्हेपर प्रेशर डेफिसिट. आता व्हीपीडी म्हणजे काय, तर व्हीपीडी जर तुम्हाला खतं द्यायची असेल, तुम्हाला पाणी द्यायचं असेल, ती देण्यासाठी योग्य वेळ आहे की नाही हे आपण व्हीपीडी वरून ठरवतो. आता ही व्हीपीडी जी आहे, आता ही 2.97 दाखवतंय किंवा 3 दाखवतंय, तर ही सध्या योग्य वेळ नाही. मग योग्य वेळ कधी असेल, तर 1 ते 2 मध्ये जेव्हा आपण व्हीपीडी बघतो ना, तेव्हा आपण म्हणू शकतो की ही योग्य वेळ आहे खतं देण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी. त्यामुळे ही व्हीपीडी खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला खतं द्यायची असेल, फर्टिगेशन करायचं असेल, तर ही कमीत कमी 1 ते 2 मध्ये ऊस पिकांसाठी असलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण इथे अवलंब करू शकतो या गोष्टीचा. आता तुम्हाला असं जर कळत नसेल की या गोष्टी नेमकं काय आहेत, आपण कंटिन्युअसली ऍप बघत राहतो. ऍपमध्ये इथे अधिक जाणून घ्या म्हणून दिलेलं आहे बघा सर. तर या अधिक जाणून घ्यावरती जर आपण क्लिक केलं, तर इथे तुम्हाला मराठीमध्ये लिहून येतं की नेमकं व्हीपीडी म्हणजे काय आहे, बाष्प दाब तूट आहे. मग हे वातावरणातील काय मोजमाप करतं आणि त्याचा आपल्याला उपयोग कसा होतो. मग याच्यावरून सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या माहिती घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला ऍप वापरायला सोपं जाईल. त्याचबरोबर इथे एक व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे. म्हणजे जर त्या व्हिडिओवरती क्लिक केलं तर एक व्हिडिओ इथे चालू होऊन जातो आणि त्याप्रमाणे मग ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला वेळ जसा भेटतो तसं तुम्ही त्या व्हिडिओ पण बघू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती स्ट्रॉंग होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही योग्यरित्या शेतामध्ये काय काय गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या योग्यरित्या कार्यवाही करू शकतात. त्यानंतर खाली पीक बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवन तुम्ही इथे बघू शकता की पुढच्या 7 दिवसांचं कॅल्क्युलेट करून दिलेलं आलं पिकाचं बाष्पीभवन किती होणार आहे. त्यानंतर सनशाईन हवर्स मध्ये तुमच्या शेतामध्ये ऊन किती पडतंय आणि त्याची तीव्रता किती आहे, त्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात येतात. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा आहे की वारं किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात येतात. त्याचबरोबर हवेचा दाब आहे.
आणि या सर्वांवरून आपल्याला सर्वात खाली नाही का फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला दिला जातो. तर तुम्हाला आपल्या शेतामध्ये जर फवारणी करायची असेल तर आपल्या मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन आपलं वातावरण कसं आहे याच्यानुसार जर फवारणी घ्यायची असेल तर तुम्हाला योग्य वेळ आहे किंवा नाही हे इथे तुम्हाला इथे लक्षात येतं. आता तुम्ही इथं बघताय की फवारणीसाठी योग्य हवामान स्थिती आहे सध्या असं लिहून आलेलं आहे बरोबर. पण अंदाजामध्ये जर पाहिलं म्हणजे 2 वाजता किंवा 3 वाजता तर सावधगिरीने फवारणी करा असं इथं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फवारणी करू शकता पण तुम्ही तुमच्या रिस्क वरती करू शकता. त्याचबरोबर 4 वाजता फवारणी करू नका असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर 5 वाजता सावधगिरीने फवारणी करा आणि 6 नंतर फवारणी करा असं सांगतंय. म्हणजे जर तुम्हाला फवारणी करायची असेल तुम्ही इकडे बघून तुम्ही योग्यरित्या जी काळजी घेऊ शकता आणि त्याप्रमाणे फवारणी करू शकता. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्याचबरोबर ह्या वरती ज्या 3 पट्ट्या आहे याच्यामध्ये रोग आणि कीटक म्हणून आहे. जर तुमच्याकडे कुठला रोग आणि कुठली रोग किंवा कुठली कीड येणार असेल तर इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात की याच्यामध्ये तुम्हाला डायल्स दिसतात की तुमच्याकडे समजा आता रोग आहे तर तपकिरी गंज किंवा पोक्का बोईंग रोग आहे. मग हा रोग येणार आहे किंवा नाही इथे जोखीम दिसते तुम्हाला दैनंदिन म्हणजे रोजची जोखीम दिसते. आता सध्या तुम्ही बघता की सध्या जोखीम नाही आहे बरोबर. तर हे दैनंदिन तुम्हाला दिसतं. जेव्हा ही जोखीम जेव्हा तीव्र असते हा काटा जो आहे तो लाल कलर मध्ये जातो आणि तेव्हा तुम्हाला फवारणीसाठी मेसेज येतो की तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर फवारणी करायला पाहिजे किंवा स्काउटिंग करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला भेटतात. जर आता तुम्हाला पोक्का बोईंग रोग आहे हा पोक्का बोईंग रोग वरती आपण जर क्लिक केलं तुम्हाला माहित नाही पोक्का बोईंग रोग कसा आहे तर तुम्ही इथे बघू शकता पोक्का बोईंग रोग कसा दिसतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे पोक्का बोईंग रोग आहे या प्रकारे तुम्हाला इथे दिसू शकतो. तर ह्या सर्व माहिती ज्या आहेत या सर्व आपण याच्यामध्ये देतो. त्याचबरोबर आता लालकुज रोग आहे पण आता सध्या सरांचा डेव्हलपमेंट स्टेज चालू आहे आणि डेव्हलपमेंट स्टेजवरती या टप्प्यावरती हा रोग येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला इथे काहीच दिसत नाहीये. त्याचबरोबर इथे तुम्ही कीटक बघू शकता. कीटकामध्ये पण बघा तुम्हाला दिसतंय की कोणते कीटक तुमच्याकडे येऊ शकता किंवा नाही येऊ शकत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर वरती आहे अंदाज. या अंदाजवरती जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की आजचं हवामान जे आहे ते क्लिअर आहे म्हणजे स्वच्छ हवामान आहे असं लक्षात येतं. त्यामध्ये पण तुम्हाला इथे 24 तासाचा अंदाज आहे तुम्हाला इथे दिसतो. 24 तासाच्या अंदाजामध्ये तुम्हाला तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, ढगाळ वातावरण, पावसाची संभाव्यता आहे किंवा नाही आणि त्याचबरोबर वाऱ्याची गती आणि वारं कुठल्या दिशेनं वाहणार आहे. म्हणजे जेणेकरून आपलं पुढच्या आजच्या दिवसाचं आपण मॅनेजमेंट शेतामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर 14 दिवसांचा हवामानाचा अंदाज सुद्धा आहे. यामध्ये आज, उद्या, परवा करत आपण पुढच्या डेटपर्यंत आपण डेट बघू शकतो. जर आज आपण पाहिलं तर 12 तारखेपर्यंत आपल्याला 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपल्याला इथे बघायला भेटतो. याच्यामध्ये सरासरी तापमान असेल, सरासरी आर्द्रता असेल, पावसाची संभाव्यता आहे आणि वाऱ्याची गती आहे. पावसाची संभाव्यतामध्ये पाऊस किती पडणार आहे, जर पडणार असेल तर किती मिलीमीटरमध्ये पाऊस पडतो हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येतं. तर या सर्व गोष्टी आहेत की या तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात. जेणेकरून आणि याच्यावरनं तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं नियोजन जे आहे ते शेतामध्ये परफेक्टरित्या करू शकतात. परत एकदा जर आपण मागे आलो इथनं तर तुम्हाला इथे लक्षात येतं की क्रिया म्हणून खाली एक ऍक्शन आयटम्स आहेत. म्हणजे क्रिया म्हणजे जे शेतामध्ये आपण क्रॉप प्लॅनर जे प्रोव्हाइड करतो म्हणजे तुम्हाला जे काही क्रॉप आहे ते त्याचं पूर्ण प्लॅनिंग जे आहे या क्रियामध्ये येतं. जर आपण या क्रियावरती जर आपण क्लिक केलं तर आता जसं की तुम्ही इथे बघू शकता सरांना पाण्याचा मेसेज आलेला आहे. पाण्याचा मेसेज आलेला आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की मुख्य मुळांच्या भागातील मातीतील आर्द्रता जी आहे ती 40.80% आहे. मग आता तुम्हाला किती लिटर पाणी द्यायचं हे सुद्धा सांगतं. की इथे तुम्ही बघताय की सिंचन किती आहे. आपला ठिबक संच जो आहे 1 तास 26 मिनिटे चालवून तुमच्या क्षेत्राला आता तुमचं क्षेत्र ज्याप्रमाणे असेल कोणाचं 1 एकर असेल कोणाचं 2.5 एकर असेल त्याप्रमाणे ही मात्रा इथे देतो आपण आणि त्याप्रमाणे 70,927 लिटर पाणी सरांना द्यायची गरज आहे सध्या. तर हे अशा प्रकारचे मॅसेज तुम्हाला पाण्याचे याच्यामध्ये येतात. त्याचप्रमाणे रोग आणि किडीचे अलर्ट्स एकच मिनिट याच्यामध्ये रोग आणि किडीचे अलर्ट दिसत नाहीयेत.
पण रोग आणि किडीचे अलर्ट सुद्धा येणार असतील तर ते तुम्हाला याच्यामध्येच दिसतात. की जसं की तुमच्याकडे कुठला रोग किंवा कुठली कीड येणार आहे या संदर्भामध्ये माहिती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिली जाते. आता तुम्ही या जर क्रियामध्ये गेलो आणि क्रियामध्ये गेल्यानंतर सर्वात जर वरती पाहिलं तर इथे तुम्हाला तुमची सुरू केलेली तारीख दिसते की सुरू केलं कधी, म्हणजे तुमचे ट्रान्सप्लांटेशन डेट जी आहे ती तारीख तुम्हाला इथे दिसते आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. आता जवळपास मला वाटतं सरांचं 15 डिसेंबरच्या आसपास डिव्हाइस लागलेला आहे, त्यामुळे त्यांना बाकीचे अलर्ट जे आहेत रोग आणि किडीचे अलर्ट्स म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या अजून गेलेल्या नाही आहेत. पण ज्यांच्या आधीची लागवडी आहेत आधीचे इन्स्टॉलेशन आहे त्यांना या सर्व गोष्टी गेलेल्या असतील. त्यानंतर तुम्ही वरती बघू शकता इथे मदत म्हणून ऑप्शन आहे. या मदतवरती जर आपण क्लिक केलं, त्या मदतवरती जर आपण गेलं इथे दोन तुम्हाला ऑप्शन येतात. एक रेज अ तिकीट म्हणून येतं आणि कॉलर्स डायरेक्टली म्हणून येतं. म्हणजे जर तुम्हाला जर फसल संदर्भामध्ये सेन्सर संदर्भामध्ये काहीही समस्या असतील तर तुम्ही इथे तिकीट ओपन करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. इथे कॉल नाऊ जर केलं तर तुम्ही डायरेक्ट आमच्या प्रतिनिधींशी बोलू शकता. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही इथे त्यांच्याशी बोलून आम्ही ती लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही इथनं कॉल करण्याची गरज आहे हेल्प सेक्शनमध्ये मदतमध्ये जाऊन. त्यानंतर तुमची इथे जर आपण भूखंड जर आपलं पाहिल्यानंतर ट्रेंड्समध्ये जर आपण आलो तर ट्रेंड्समध्ये तुम्हाला दिसतंय की इथे तुमचा प्लॉट जो आहे तो इथे तुम्हाला दिसतो आणि सध्या तुमचा प्लॉट जो आहे तो चालू आहे का बंद आहे इथं तुम्हाला दिसतं आणि सध्या इथे दिसतंय की तुमचा हा प्लॉट जो आहे तो सध्या ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर अलर्ट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की या प्रकारचे अलर्ट्स तुम्हाला याच्यामध्ये येतात. तुम्हाला पाणी किती द्यायचं आहे याप्रमाणे इथे तुम्हाला ठिबक त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येतो की पाणी किती द्यायचं आहे. त्यानंतर लेख आहे की या लेख मध्ये तुम्हाला फसल कसं काम करतं, आपले सेन्सर कसे काम करतात आणि त्याबद्दल वेगवेगळ्या छोट्या छोट्या माहिती ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे आपण इथले व्हिडिओ आणि माहिती वाचू शकतो किंवा व्हिडिओ बघू शकतो जेणेकरून सिस्टीम समजून घ्यायला आपल्याला मदत होईल. त्याचप्रमाणे मेन भूखंडावरती आल्यानंतर इथे बाजूला माणसाचं चिन्ह आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसते. जर तुम्हाला तुमची भाषा जर इंग्लिशमध्ये असेल आणि ती चेंज करायची असेल तर एडिट प्रोफाईल म्हणून एक ऑप्शन येतं. त्याच्यामध्ये तुम्ही इथनं भाषा चेंज करू शकता. जतन केल्यावरती तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मराठीत दिसायला लागतील. तर एकंदरीत तुम्हाला काय करायचं आहे तर या फसल ॲपमध्ये माझा ऊस अंतर्गत माझ्या ऊसमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी बघायच्या आहेत, ज्याच्यामध्ये असेल पाण्याचं मॅनेजमेंट, म्हणजे तुम्हाला पाणी द्यायची किती गरज आहे, तुमचा वापसा कंडिशन मेंटेन आहे किंवा नाही आणि त्याप्रमाणे आपण पुढील कार्यवाही करावी. पहिलं सर्वात महत्त्वाची गोष्ट वापसा मेंटेन आहे की नाही, इरिगेशन मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट आहे रोग आणि किडीचे अलर्ट जे आहेत ते जवळपास 7 ते 8 दिवस आधीच तुम्हाला मेसेज येतो की तुमच्याकडे हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, त्या प्लॉटवरती जाऊन स्काउटिंग करायचंय, निरीक्षण करायचं. जर तुम्हाला तिथे आढळला रोग तर त्याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. नंतर तिसरी गोष्ट आहे हवामानाचे अंदाज, जेणेकरून तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं वातावरण बघू शकता, हवामानाचा अंदाज घेऊ शकता आणि त्याप्रमाणे पुढच्या 15 दिवसाचं नियोजन तुम्ही योग्यरित्या आपल्या शेतामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे व्हीपीडी आहे की व्हीपीडी किती असला पाहिजे. जर 1 ते 2 मध्ये असेल तर त्याप्रमाणे तुम्ही 1 ते 2 मध्ये असल्यानंतर जर तुम्ही फर्टिगेशन केलं किंवा पाणी दिलं, खतं दिली तर ते योग्यरित्या आपल्या पिकाला लागू होतात, याचा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचप्रमाणे जर फवारणी करायची असेल तर फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही या सुद्धा गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तर या प्रकारे आपण या सर्व गोष्टींचा अवलंब करावा. तर एकंदरीत फसल सिस्टीम अशा प्रकारे कार्य करते. तर या संदर्भामध्ये कुणाला जर काही अडचण असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते मला विचारू शकता. सर हे ऍप आपण किती मोबाईल मध्ये आपण ऍड करू शकतो किंवा किती मोबाईल मध्ये आपण हे पाहू शकतो? आपण मोबाईल मध्ये आपण नाही का आपला मोबाईल नंबर टाकून कृषक ऍप मध्ये आपण ते चालू करू शकतो. बरं. सेम चालेल. मोबाईल नंबर टाकायचा पण. म्हणजे फक्त एक शंका आहे, फक्त ते जे आपण किडी वगैरे येणार आहेत किंवा रोग वगैरे येणार आहेत
दाखवतो याची मी. थोडीशी अगोदर माहिती किंवा डिटेक्ट करून आपल्याला ते करू शकत नाही लवकरात लवकर. सर आधीच येणार सर, ते 8 दिवस आधी येणार. 8 एक दिवस मिनिट. अगोदर काय? हो, मी तुम्हाला दाखवतो, एकदम माहिती देतो. अ, एकच मिनिट हा सर. माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? दिसते दिसते. हो. आता याच्यामध्ये बघू शकतो आपण. आता हे बरेच दिवसापासून आपण डिव्हाइस लावलेले आहेत. आता याच्यामध्ये बघू शकतो आपण. आता इथे जो आहे उदयसिंह बाबूराव जाधव म्हणून आहेत. यांच्या हा. प्लॉटवरती जर आपण पाहिलं, तर इथे तुम्हाला दिसतंय की प्राथमिक जमिनीचा ओलावा आणि मातीचं तापमान, त्याचबरोबर खाली क्रिया म्हणून दिसतंय. त्याच्यावरती पाण्याची शिफारस करणं. त्याच्यावर जर आपण क्लिक केलं ना, इथे तुम्हाला दिसतंय बघा. सिंचनाचं दिसते साहेब, फक्त हो, ते रोग किडींच थोडस. हो. हे हा दाखवतोय. हा हे हा. हे दिसतंय तुम्हाला? ओके ओके रोग आणि ओके. किडीचं. हां, आता यांना हा कधी गेलाय? 8 डिसेंबरला गेलाय. म्हणजे जवळपास बरेच दिवस झालेत. म्हणजे हा 21 दिवस आधी. तर हा जो आहे, इथे तुम्हाला लक्षात येतं, की फसल CIB आणि RC यांच्या अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या रसायनांची शिफारस करते. आता याच्यामध्ये काय आहे, की याच्यामध्ये आता मोदक रोगसाठी कुठला डोस नाहीये. त्यामुळे यांनी इथं काही दिलं नाही. फक्त इथं सांगितलंय, की मोदक रोग आहे आणि जर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, प्लॉटची पाहणी करून तुम्हाला फवारणी घ्यावी लागेल, असा त्याचा तिथे तुम्हाला मेसेज येतो. ओके 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 ओके. ओके. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे पावसाची शक्यता असेल ना, तर पावसाची शक्यता असेल तर याप्रमाणे तुम्हाला मेसेज येतो, की तुमच्या शेतामध्ये पावसाची शक्यता आहे आणि अपेक्षित पाऊस किती पडण्याची शक्यता आहे, हा सुद्धा तुम्हाला इथे मेसेज येतो. आणि पाऊस पडून आणि गेल्यानंतर किती किती पाऊस पडला हे सुद्धा तुम्हाला मेसेज येतात सर. नाही, आणखीन एक प्रॉब्लेम आहे साहेब, फक्त काय माहितीये काय, थोडस म्हणजे रानांचा आपला जो ग्राफ असतो, उदाहरणार्थ जर साधारण तिरका असेल वगैरे, तिरकं म्हणजे थोडस स्लोप वगैरे असेल, हो, हो. अशा ठिकाणी जे डिटेक्ट केला जातो, म्हणजे ओलावा किंवा जे हो. चढावरती जे आहे साधारण हां. त्याचा ओलावा थोडासा डिफरन्स जाणवते साहेब. हो सर, ते जाणवणार. ते तुम्हाला थोडंसं नाही का तुमच्या पद्धतीनं पण थोडं मेंटेन करावं लागणार. कारण आपण काय करतो सर, जेव्हा आमचा इंजिनिअर तुमच्याकडे येतो ना, तर तुमचा प्लॉटचं म्हणजे तुमचा प्लॉट नेमकं कसा आहे, उतार कुठे आहे, चढ कुठे आहे ना, या सगळ्या हा गोष्टींचं तो पाहणी करतो. पाहणी केल्यानंतर एकच मिनिट हां सर. पाहणी केल्या तो पाहणी करतो. पाहणी केल्यानंतर तो एक एव्हरेज पॉइंट निवडतो, की जेणेकरून जिथं जर आपण लावलं, तर एक एव्हरेज पॉइंट मेंटेन झाला पाहिजे. आणि तो एव्हरेज पॉइंट मेंटेन झाला म्हणजे तुमचं वरचंही मेंटेन होईल आणि खालचंही मेंटेन होईल. म्हणजे एव्हरेज पॉइंट मेंटेन झाला तर खाली ऑलरेडी पाणी तर जास्तच होणार आहे आणि वरती तर थोडंसं हे आहे. पण त्याप्रमाणे आपण मेंटेन केलं तर काही प्रॉब्लेम नाही सर. ओके साहेब, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. चांगली माहिती हो, दिली साहेब तुम्ही. थँक यू. आणि तसंही अजून जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा विचारू शकता. आणि एक लिंक आहे की तुम्हाला परत ही माहिती कशी तुम्हाला कृषक ॲपमध्ये बघायची आहे, ही माहिती सुद्धा मी तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये टाकतो. जेणेकरून हे जर लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा त्याच्यामध्ये मग तुम्हाला सर्व गोष्टी परत एकदा बघायला भेटतील. येस. सर पीक नकाशा चुकीचा दाखवत आहे, काय हो, करावं हो. लागेल? अ, आपण आता एक माहिती जाणून घेतली फसल ॲप कसं वापरायचं आणि कसं बघायचं. आता पीक नकाशा संदर्भामध्ये माहिती आपल्याला अरुण सर देतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील सेशन घ्यावं. धन्यवाद अविनाश सर. सर्वप्रथम इथं आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये उपस्थित सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी अरुण पडोळ. मागे आपलं राजाराम बापू साखर कारखान्यामध्ये ऑफलाईन ट्रेनिंग तिथे झालेले आहेत. त्या संदर्भात तुम्हाला पीक नकाशा किंवा आपण जे IoT डिव्हाइस जे बसवलेले आहेत त्या संदर्भात आपण बरीचशी चर्चा आपण इथे केलेली आहे. आज परत एकदा आपण ऑनलाईन सेशनमध्ये याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम आता आपण जसं की अविनाश सरांनी आपल्याला पूर्ण IoT संदर्भातली माहिती दिलेली आहे. तर आता आपण जे पीक नकाशे जे आहेत, जे की आपल्याला आपण तुमच्या प्लॉटचे आपण गुगल कोऑर्डिनेट घेऊन किंवा KML फाईल घेऊन आपण एक आपले पीक नकाशे आपण बनवलेले आहेत. ते पीक नकाशे आपण कशा पद्धतीने बघायचे किंवा कशा पद्धतीने त्याचं वाचन करायचं या संबंधितली माहिती आपण बघूया. आपण आता सर्वप्रथम जसं की कृषक ऍप ओपन केल्यानंतर आपण बघू शकता की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प असं आपल्याला तिथं ऑप्शन येतात.
ठीक आहे. तिथं त्या प्रकल्पावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन येतात. एक आहे माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस, ऊस ताळीमान. तर सर्वांना विनंती आहे, तिथं आपण पीक नकाशा येथे तिथं क्लिक करायचंय. पीक नकाशाला क्लिक केल्यानंतर परत 3 ऑप्शन येतात. त्याच्यानंतर आपल्याला परत पीक नकाशावर क्लिक करायचंय आणि पीक नकाशा क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला प्लॉट जे काही उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून आपण मॉनिटरिंग करत असतो ती माहिती आपण इथे बघू शकता. आता इथं जर बघू शकता, इथे शेतकऱ्याचं नाव आहे रामदास परकले दादा म्हणून, हा त्यांचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट मध्ये तिथं आपल्याला त्यांच्या उपग्रह प्रतिमेची पूर्ण माहिती आपण इथं बघू शकतात. आता ती कशा पद्धतीने बघायची ती मी आपल्याला माहिती देतो. आता जिथं NDV आहे, आपल्याला जो NDV दिसतात, इथं जर आपण जर बाजूला त्या बाण जे आपल्याला दिसतंय त्रिकोण, तिथं जर क्लिक जर केलं तर तुम्हाला 50 पेक्षा जास्त इंडायसेस किंवा उपग्रह प्रतिमेची माहिती विषयीची आपण इथं बघू शकतात. पण प्रामुख्याने आपल्याला जी प्रतिमेची माहिती, उपग्रह प्रतिमेची माहिती बघायची आहे ती 4 इंडायसेस मध्ये बघायची. त्यातला सगळ्यात मुख्य जो पीक नकाशा जो आहे तो आहे NDV आहे. NDV. आता इथे NDV ला क्लिक करायचंय. NDV ला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा पीक नकाशा तिथे पाहायला भेटतो. आता हा NDV पीक नकाशा काय सांगतोय? NDV पीक नकाशा सांगतोय की पिकाची वाढ आणि पिकाचं आरोग्य कसं आहे, ऊसाचं पिकाची वाढ आणि पिकाचं आरोग्य कसं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आहेत का, कमी प्रमाणात आहे का, मध्यम स्वरूपाची वाढ आहे, मध्यम स्वरूपाचं आरोग्य आहे, ही माहिती आपल्याला NDVI नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा आपल्याला इथे सांगत असतो. आता जिथं गडद हिरवा कलर दिसतोय त्या ठिकाणी पिकाची वाढ एकदम उत्तम आहे. म्हणजे हिरवा कलर काय सांगतोय की पिकाची वाढ आणि आरोग्य ही चांगली आहेत, हा आपल्याला हिरवा कलर सांगतोय. पिवळा कलर सांगतोय की पिकाची वाढ ही मध्यम ते चांगल्या स्वरूपात आहे. नारंगी कलर सांगतोय की पिकाची वाढ मध्यम ते कमी स्वरूपात, आणि लाल कलर जर असेल तर तिथं पिकाची वाढ ही कमी आहे किंवा त्या ठिकाणी पिकाची आपल्याला तिथं पूर्णतः डेव्हलपमेंट झालेली नाहीये. अशा प्रकारची माहिती आपल्याला हा पीक नकाशा NDVI हा सांगतो. हा पहिला पीक नकाशा जो की आपल्याला S1 खाली बघा, ते S1 बद्दल S6 बद्दल बी आपण चर्चा करूयात. तर पहिले आपण S1 मध्ये बघूया. आता हा जो पीक नकाशा आहे तो आहे NDVI. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न? आता जसं की हा प्लॉट आपण बघतायत, हा प्लॉट म्हणजे जिथं नारंगी कलर दिसतोय तिथं मध्यम ते कमी स्वरूपाची वाढ आहे. जिथं पिवळा कलर दिसतोय बांधाच्या साईडला किंवा मध्ये, तिथं मध्यम ते मध्यम स्वरूपाची वाढ आहे, आणि जो हिरवा कलर आहे तिथं चांगल्या प्रकारची वाढ आहे. या पीक नकाशा संदर्भात कोणाला काही प्रश्न? ओके. पुढं आपण बघूया. जसं NDVI जिथं दिलेले त्या NDVIच्या बाराच्या ठिकाणी आपण परत जर क्लिक जर केलं तर आपल्याला पुढचा पीक नकाशा बघायचा आहे EVI डेन्स व्हेजिटेशन किंवा EVI डाट वनस्पती, मराठीमध्ये तिथं डाट वनस्पती असं सुद्धा तिथं येत असतात. आता इथं आपल्याला काय बघायचंय? इथं आपल्याला बघायचं की आपल्या पिकावर कीड आणि रोग येण्याची शक्यता आहेत का. म्हणजे आपण हा नकाशा काय दाखवतोय की या नकाशा दाखवतोय की त्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती कशी आहे. जर रोग प्रतिकार शक्ती तिथं चांगली आहेत तर तिथं कोणतीही कीड किंवा रोग येण्याची शक्यता कमी आहेत. पण जिथं लाल कलर आपल्याला दिसतोय त्या लाल कलर मध्ये कीड आणि रोग येण्याची दाट शक्यता आहे. कारण की तिथले रोग प्रतिकार शक्ती ही जिथे हिरवा कलर दिसतोय त्याच्यापेक्षा कमी आहेत. मग ज्या वेळेस तुम्हाला जसं की IoT मध्ये आपण आता अविनाश सरांनी सांगितलं कीड आणि रोग येण्याची शक्यता जर असली तर कोणते कीड रोग येऊ शकतात. तर ते जर कीड रोगाचा अलर्ट जर मेसेज जर तुम्हाला जर आला, मग ते गवताळवाड असेल, तांबेरा असेल, खोडकिडा असेल, अर्ली शूट बोररचा असेल, कांडीकीड असेल, तर त्याचा जर तुम्हाला जर मेसेज जर आला तर जिथं लाल कलर दिसतोय त्या लाल कलरच्या भागामध्ये जाऊन तिथं आपल्याला तिथे तपासणी करायची आहे. आणि जर त्या प्रकारची कीड किंवा रोग आपल्याला आढळली तर AI शिफारस मध्ये तुम्हाला त्या कीड आणि रोगाच्या संदर्भातला अलर्ट हा आलेला असेल. आणि मग त्याच्यानुसार मग आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यानुसार आपल्याला त्याची फवारणी त्या प्लॉटवर करणं गरजेचं आहे, जर आपल्याला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव त्या भागामध्ये दिसत जर असेल. याच्यामध्ये 4 प्रकारचे कलर आहेत, जसं की हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल. जर हिरवा कलर असेल तर त्या ठिकाणी कीड आणि रोग याची शक्यता फार कमी आहे. पिवळा जर कलर असेल तर तिथे कीड आणि रोग येण्याची शक्यता मध्यम स्वरूपाची आहे. नारंगी आणि लाल कलर असेल तर तिथे कीड आणि रोग येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला हा EVI डाट वनस्पती हा इंडायसेस ही माहिती आपल्याला इथं देत असतो. आता त्याच्यानंतर तिसरा पीक नकाशा जो आपल्याला बघायचा आहे तो सगळ्यात महत्वाचा, जो की पाण्याच्या संदर्भात, तो आहे वॉटर वॉच मॅप.
वॉटर वॉच मॅप करत असताना आपण तिथं जिथं बाण दिलेले आहेत ईव्या इंडेक्सच्या बाजूला तिथं क्लिक करायचं आणि तिथं गेल्यानंतर वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याचा वेध नकाशा, मराठीमध्ये पाण्याचा वेध नकाशा, इथं क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही मागील 5 दिवसामध्ये किंवा मागील आठवड्यात ते आपण जे पाणी जे दिलेलं आहे ते पाणी आपण योग्य प्रमाणात दिलेलं आहेत का, अधिक पाणी दिलंय का कमी पाणी दिलंय, त्याची माहिती आपल्याला ह्या नकाशामध्ये आपल्याला तिथं कळतात. आता इथं जर बघितलं तर जवळपास एकसारखं पाणी इथं गेलेलं आहे, म्हणजे जवळपास 50 ते 60% पर्यंत इथं पाणी गेलेले आहेत. आता हे जे मी खाली जे आता इथं सिलेक्ट केलेलं आहे इथं बघा रेंज दिसते 0.4 ते 0.5, म्हणजे ही रेंज काय सांगते की 40 ते 50% पर्यंत पाणी ह्या प्लॉटमध्ये इथं गेलेले आहेत. म्हणजे जास्त गडद निळा कलर जर एकदमच, आता हा जो कलर आपल्याला दिसतोय तो एकदम गडद निळा दिसतोय, याच्यापेक्षा आणखीन एक गडद निळा कलर असतो, तो जर असला तर समजायचं अतिरिक्त पाणी ह्या ऊस पिकाला गेलेलं आहे. आपल्याला जी रेंज ती ठेवायची ती रेंज ठेवायची आपल्याला 0.4 ते 0.6 पर्यंत. जर 0.6च्या वर जर पाणी गेलं तर अतिरिक्त पाणी आपण दिलं गेलं आणि 0.4च्या खाली असेल तर पाणी देण्याची आवश्यकता होती, अशी माहिती आपण तिथं बघू शकतात. पण ही जी माहिती आपण इथं वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याच्या वेध नकाशामध्ये बघतोय हे मागील 5 दिवसाची सरासरी उपग्रह प्रतिमेची माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी आपल्या ऊस पिकाला पाणी देतो तर पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीचा ओलावा किती टक्के होता ते ह्या पीक नकाशाच्या मार्फत शेतकरी बघू शकतात. तर हा आपला तिसरा पीक नकाशा आहे. त्याच्यानंतर चौथा जो पीक नकाशा जो आहे तो आहे क्रॉप स्टेस मॅप किंवा पीक ताण नकाशा. आता पीक ताण नकाशा बघत असताना आपण तिथं क्लिक केल्यानंतर इथं क्रॉप स्टेस मॅप आपल्याला दिसेल. तिथं जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या पिकावर कीड आणि रोगाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त ताण आहेत का, जे बायोटिक स्ट्रेस आपण जे म्हणतो, जैविक ताण, तो आपण इथं बघायचा आहे. हा बी रंगाच्या स्वरूपात आहे. हे रंगाच्या स्वरूपात आपल्याला कसं दाखवतोय की जर हिरवा आणि पोपटी कलर असेल, पिवळा कलर असेल, ठीक आहे, तिथं कोणताही बायोटिक स्ट्रेस आपला तिथं नाहीये. परंतु जर इथं जर नारंगी कलर, लाल कलर जर आला असेल तर समजायचं की आपल्याला तिथं बायोटिक स्ट्रेस तिथं आलेलं. मग तिथं जास्त ऊन पडणं, कमी टेम्परेचर होणं, आर्द्रताचं प्रमाण कमी होणं किंवा वाढणं, त्याचबरोबर हवेचा वेग जर असेल किंवा तिथं जमिनीमध्ये जैविक घटक जे असेल त्याची कमतरता असेल, ही सगळी माहितीची जे प्रमाण जे आहे आपण हा पीक ताण नकाशामध्ये इथं बघू शकतात. तर सर्वप्रथम आता हा जो आपण जे पीक नकाशे बघितले, 4 पीक नकाशे बघितले. पहिला जो आहे तो NDV आहे, दुसरा EV आहे किंवा दाट वनस्पती, तिसरा वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याचा वेध नकाशा आणि चौथा जो आहे क्रॉप स्टेस मॅप किंवा पीक ताण नकाशा. हे 4 प्रमुख पीक नकाशे जे आहेत हे आपल्याला ह्या पीक नकाशाच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. आता हे 4 पीक नकाशे आपल्याला कशात बघायचे आहेत, S1 मध्ये. आता खाली जर तुम्ही जर बघितलं इथं खाली तारीख दिसते, S1 दिसते का, 29 डिसेंबर 2025 ही तारीख दिसते का, कोणी एक जण सांगा. ओके, आता 29 डिसेंबर 2025च्या समोर S1 लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता हा S1 चा पीक नकाशा आपल्याला प्रत्येक 5व्या दिवशी 6व्या दिवशी आपल्याला तिथं अपडेट होत असतो, प्रत्येक 5व्या दिवशी. आणि आपल्याला जो पीक नकाशाची माहिती बघायची आहे, हे जे मी तुम्हाला 4 पीक नकाशे सांगितले हे बघायचे S1 मध्ये. हे कशात बघायचे, S1 मध्ये. आता बघा, आता इथं तारीख सिलेक्ट करत असताना आपण एक मिनिट, एक तारीख एक लोड होते, याच्यामध्ये बघत असताना आपल्याला S3, S5 किंवा S2 चा जर पीक नकाशा येत असेल तर सध्या हे पीक नकाशा आपण बघायचे नाही. त्याच्यामध्ये S1, आता बघा 29 तारखेचा पीक नकाशा आहे. ज्यावेळेस आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे त्यावेळेस उजव्या बाजूतून डाव्या बाजूला असा तारीख जी आहे ती स्क्रोल करायची आहे, जर आपल्याला S1 चा नकाशा दिसत नाही. आता इथं 24 तारखेला बघा S1 चा नकाशा दिसतोय. आता ह्या 24 तारखेच्या S1 च्या नकाशावर मी क्लिक केलं. आता इथं क्लिक केल्यानंतर काय झालं, तो बॉक्स काळा झाला. तो बॉक्स काळा झाला म्हणजे आपल्याला 24 डिसेंबर 2025 चा S1 चा तिथला जो पीक नकाशा आहे हा पीक नकाशा इथं ओपन झालेला आहे. जोपर्यंत तुम्ही त्या तारखेवर S1 च्या नकाशाच्या तारखेवर जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत तो पीक नकाशा आपल्याला दिसत नाही. ग्रुपवर काही शेतकऱ्यांनी काळा डॉट दिसतात म्हणून मेसेज टाकले, काही हिरवा लाल कलर म्हणून मेसेज दिसतात. म्हणजे S3, S5, S2 चे जे पीक नकाशे आहेत ते नकाशे तिथं दाखवलेत आणि त्यांना असं वाटलं की तिथं S1 चा तर माझा अपडेट झालेला आहे पण तो दिसत नाहीये. का दिसत नाहीये, जोपर्यंत तुम्ही त्या तारखेवर क्लिक करत नाही
तोपर्यंत तो पीक नकाशा तिथं दिसणार नाही. तुम्हाला तो S2 S3 S5 चा जो तिथं स्क्रीनवर आहे तोच पीक नकाशा तिथे दिसेल. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही तारीख सिलेक्ट करसाल, ज्यावेळेस तुम्ही पीक नकाशा सिलेक्ट करसाल, त्यावेळेस तुम्हाला त्या तारखेचा S1 चा पीक नकाशावर क्लिक केल्यानंतर तो तारीखचा बॉक्स काळा झाला की नाही पहिले हे तपासणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्व शेतकऱ्यांना समजलं? पीक नकाशा कशा पद्धतीत बघायचा? हे पीक नकाशे आपल्याला प्रत्येक 5 दिवसानंतर बघायचे आहेत. आता 29 तारखेला माझ्या माहितीसह सर्व शेतकऱ्यांचे S1 चे नकाशे आलेले आहेत. ठीक आहे, आपल्या सगळ्यांनी आता S1 चे जे हे 4 पीक नकाशे आहेत हे प्रामुख्याने आज बघायचे आहेत की आपल्या पिकाची वाढ कशी आहे, कशा म्हणजे तिथं वाढ चांगली आहे का, कमी स्वरूपाची आहेत, कीड वगैरेची शक्यता आहेत का, पाणी आपण दिले ते पाणी योग्यरित्या दिलेलं आहेत का, अतिरिक्त ताण त्याच्यामध्ये आहेत का, हे आता आपल्याला प्रामुख्याने तपासायचे. कालचा पीक नकाशा आलेला आहे. आता पुढील पीक नकाशा आपला 4 किंवा 5 तारखेला येईल. ओके, 4 आणि 5 तारखेला तो पीक नकाशा येईल. आता त्याच्यानंतर आपल्याला खाली आणखीन फार्म स्टॅटिस्टिक जी आपल्याला माहिती दिसते त्यात तुमचं नाव दिसतं. इथं एक AI फार्म रेटिंग दिसते ज्याच्यामध्ये तुमचं पीक चांगली वाढ होते का, मध्यम स्वरूपाची आहेत का, कमी वाढ आहेत ते माहिती इथं आपण बघतात. AI फार्म स्कोर आपल्याला इथे दिसतात. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी याचं सध्या नाही जरी नियोजन केलं तरी चालेल, पण हा आपल्याला माहिती आपल्याला इथे दिसतंय. आपली जमीन किती एकर आहे, ऊस किती एकर आहेत, ऊस पीक किती आहेत, स्टँडर्ड यील्ड डेटा, करंट AI डेटा किती एकर आपल्याला सांगतोय, ही सगळी माहिती आपण इथं या चार्ट माध्यमातून बघू शकता. त्याच्यानंतर खाली आजचं तापमान म्हणजे करंट वेदर डेटा, त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचं वेदर फोरकास्ट हे सुद्धा आपण इथं उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून, सॅटेलाइट इमेजरीच्या माध्यमातून बघू शकता, ज्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता असेल, त्याच्यात हवेचा वेग, हवेचा दाब, त्याच्यानंतर दवबिंदू तापमान, ही सगळी माहिती आपण इथं बघू शकता. त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचं हवामानाचा अंदाज सुद्धा आपण इथं बघू शकतात. त्याच्यानंतर करंट वेदर डेटा जसं की पाऊस असेल, आर्द्रता असेल, VPD असेल, UV इंडेक्स असेल, आभाळ सदृश्य परिस्थिती आहेत का ती माहिती, हवेचा दाब, हवेचा वेग, सगळी माहिती आपण इथं बघू शकतात. तर अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांनी पीक नकाशा संदर्भात आपण बघायची आहे. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस पीक नकाशे बघतो प्रामुख्याने आपण ह्या जे मी तुम्हाला 4 पीक नकाशे जे सांगितले याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण ती माहिती आपण दर 5 दिवसांना बघायची आहे. आणि त्याच्यानुसार AI शिफारसमध्ये तुम्हाला ज्या काही माहिती जे भेटलेले आहेत ते AI शिफारसनुसार आपल्या प्लॉटवर ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. तर इथपर्यंत मी माहिती जी सांगितली आहे याच्यामध्ये जर कोणत्या शेतकऱ्यांना काही जर प्रश्न असतील तर प्लीज त्यांनी विचारावा, म्हणजे त्यांचं आज आपण जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घेऊया. साहेब नमस्ते. नमस्ते सर, बोला. नकाशामध्ये आपल्या म्हणजे समजा क्षेत्रामध्ये जर विहीर वगैरे असेल हो. त्यामध्ये मॅपिंग केलं जात नाही का? नाही, आता याच्यामध्ये जे काय तुम्ही वीडच्या संदर्भात जे म्हणतात त्याच्यामध्ये आपण आता काम करतोय. तुमचे जे काही आता गवताच्या संदर्भातली जी माहिती प्रामुख्याने आपण पहिले 45 दिवसामध्ये ती माहिती देणं गरजेचं आहे, त्या संदर्भात आपण काम करतोय. त्याच्यासाठी आपण म्हणजे उपग्रह प्रतिमेचे जे काय आहेत वेगवेगळे प्रयोग आपण त्यात करतोय आणि लवकरच आपण पुढे चालून सुद्धा आपल्या पिकामध्ये गवताच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण तिथं बघू शकणार आहोत. ओके ओके साहेब, ओके, थँक्यू. आता याच्यामध्ये आपण एक प्रकार जो आहे तो ड्रोनचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय की अवलंब आपल्या प्लॉटमध्ये करावा. त्याच्या संदर्भातली सुद्धा आता कामं चालू आहेत. त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला तिथे भेटून जाईल. आणखीन काही शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील, आपण राजाराम बापूचे इथे आपण 2 एक ऑफलाईन सेशन घेतलेले आहेत. मी तिथं पूर्णतः डॅशबोर्ड आपल्याला तिथं व्यवस्थितरित्या समजून सांगितलेले आहेत. तरी आणखीन काही शेतकऱ्यांना काही प्रश्न जर असतील तर आपण इथं विचारू शकता. नमस्कार साहेब. हा हॅलो. सर, नमस्कार. नमस्कार, हा, बोला तो सर. नकाशा पूर्णपणे चुकीचा दाखवत आहे. पूर्णपणे दुसऱ्या क्षेत्राचा दाखवत आहे. म्हणजे दुसरा प्लॉट मला वाटतं आपण प्लॉट रिमॅपिंग जे शेतकऱ्यांचे सरांनी जे पाठवले, चौगुले सरांनी आणि पाटील सरांनी जे पाठवलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे प्लॉट रिमॅप केलेले आहेत. जर तुमची काही शंका असतील तर एकदा तुम्ही आपले पाटील साहेबांशी चर्चा करा. त्यांची माहिती आल्यानंतर ते आपण एकदा व्हेरीफाय करून आम्ही तुम्हाला कळवू. नंबर सांगताय का त्यांचा? मी कॉल करतो. तुमचा कोणता साखर कारखाना आहे? राजाराम बापूस आहे. हा, मग आपले यांचं बालासू पाटील सोबत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल ना, या चौगुले सरांसोबत.
पाठवते का तुम्ही? नाही सर, विवेक पुजारी सर आहेत सर त्याच्यामध्ये. सर काय म्हणलं इथं त्याचे? ऑफलाईन सेशन पण कधी नाही झालेलं पीक नकाशाबाबतचं. हॅलो हॅलो हॅलो. सर विवेक बोलतोय मी राजाराम बापू कारखान्यावरून. हा हा, सॉरी, आपल्या इथं नाही झालं वाटतं ते. हा तेच की पीक नकाशाबाबतचं एक सेशन आपल्या इथं ऑफलाईन झालेलं नाही. नाही नाही, सॉरी. ते जवाहर शुगर फॅक्टरीची इथं एक ऑफलाईन सेशन झालं. बर. हो. हा ज्या शेतकऱ्यांचा मॅप चुकीचा दाखवतोय त्यांनी तुमच्या गट अधिकाऱ्यांच्याकडं तुमचं म्हणजे हे सांगा, नाव सांगा, आपण ते परत लॅटलॉग घेऊन पाठवूया त्यांना. चालेल. पूजा काही माहिती. हॅलो हॅलो. हा बोला. हा, विश्वजित गोरफडे बोलतोय पातळीहून. अजून नाही सेन्सर बसलेला आम्हाला. आणि एक प्रश्न असा होता. हॅलो. हा सर बोला की. की पहिला मी आरसालीचा दिला होता हे प्लॉट, आणि त्याला हा. लागूनच माझा आणखी तेवढाच खोडव्याचा पण आहे, तो पण सांगितलाय साहेबांना. नाही नाही खोडवा आता घेतच नाही आपण. खोडवा आपण घेत नाहीये सर, खोडवा आपण नाही घेत काय? नाहीये. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे अडसालच तेवढं, अडसालच फक्त शिफारस वगैरे होणार आहे. हा? अडसालीच फक्त शिफारसीचा हे सगळं होणार आहे फक्त. हा फक्त अडचणी लागण असलेली आता सुरू. बरं, आता मला दुसरा नवीन एक प्लॉट द्यायचा असेल तर लागण झालेला आहे का? नाही करणार आहे, म्हणून त्यासाठीच माहिती पाहिजे होती. क्लिप बॉयच्याकडे नोंदणी फॉर्म घ्या आणि भरून घ्या. हा. आता हा. व्हिडिओ कॉल रिलेटेड काय प्रश्न असतील नकाशा संदर्भात तर विचारा. ठीक आहे ठीक आहे, ओके. पीक नकाशा संदर्भात कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारा. आणि जर काही नकाशाच्या संदर्भात काही असतील तर पुजारी सर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आपला जुना नकाशा आहे ते एकदा व्हेरीफाय करून घ्या. नंतर मग म्हटलं तर त्यांची लिस्ट आल्याप्रमाणे मग त्यानुसार आपण पुढे बघूया. ओके ओके सर. ठीक आहे. जर कोणाचे काही प्रश्न जर नसतील तरी पण आपले ग्रुप आहेत, आपल्या ग्रुपवर तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता. माझा मोबाईल नंबर बी ग्रुपमध्ये आहे. तुम्ही संपर्क साधून तुमच्या पीक नकाशा संदर्भात जे काही असेल ते विचारू शकता. नवीन टेक्नॉलॉजी आहे, समजायला थोडा वेळ लागेल, पण दररोज जर आपण कमीत कमी अर्धा तास जरी आपल्या याला ऍपला जर दिला तर नक्कीच आपण त्याचं फॅमिलीयर लवकर होऊन जाऊ. आणि जे काही आपण माहिती जे बघतोय ते आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला तिथं बघता येईल. धन्यवाद. सर, नावाची चौकशी, नाव दुरुस्त करायची चौकशी कुठं करायची? नाव काही आपलं चुकलंय का? विनायक झालेलं आहे, विनय पाहिजे. एक मिनिट सर. विनय विनायक बऱ्याच जण सांगितलं पण त्याचे झालेलं नाही दुरुस्त. एक मिनिट सर, एक मिनिट चालूच ठेवा. हो सर. एक मिनिट सर. म्हणजे पीक नकाशा संदर्भात का? त्या टोटल ह्याच्यामध्ये माझं राजाराम कारखाना गोष्टीतून बोलतोय मी. सर पूर्ण नाव काय आपलं? विनय गजानन पाटील असं पाहिजे, ते विनायक गजानन पाटील असं झालंय. VINAY असं पाहिजे, ते VINAY झालंय. विनय. गाव कोणतं गाव? गोटशिंदी. गोटशिंदी. ठीक आहे सर, एकदा मी ते चेक करून आहे ना तुम्हाला कळवतो सर. चालेल प्लीज. ठीक. विनायक गजानन पाटील ना? हा, ते विनय झालेलं आहे, सॉरी. तर विनय पाहिजे, विनयच्या ऐवजी विनय असंच आहे. ठीक आहे सर, एकदा मी चेक करतो आणि तुम्हाला कळवतो सर. थँक्यू. बाकी आणखीन कोणाचे काही प्रश्न? नम्रता मॅडम. नम्रता मॅडम. नम्रता मॅडम. अजित सर. हॅलो.
हा, त्यांचं जे विनायक सरांचा जो प्रश्न आहे का तो लिहून घ्या बरं का. हो त्यांचं नाव बदलायचं मग त्यावेळेस आपण हे घेऊ. हो बरं हो. सर, हे तुम्ही जे नाव जे बघतायत हे आपलं माझा ऊस मध्ये बघतायत का पीक नकाशामध्ये बघतायत? कोणतं? पाटील साहेब, पीक मा- नकाशामध्ये मा- मा- दिसतायत का ते नाव चेंज? माझा ऊस मध्ये पण दिसतंय विनायकच झालेलं आहे सगळीकडं. तर मी 2-3 वेळा सांगितलं पण ते झालेलं नाही दुरुस्त. ठीक आहे सर, आम्ही ते चेक करतो आणि तुम्हाला ते कळवतो सर. हा प्लीज विनय करा ठीक, हो त्याचा. हो, येस सर, ठीक. आणखीन जर पीक नकाशा संदर्भात कोणाचे काही प्रश्न जर नसतील तर आपण AI शिफारस संदर्भातली माहिती आपण बघूया. तर मी त्यासाठी ऐश्वर्या मॅडम तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. आपण इथेच AI शिफारस बद्दल माहिती पाहूया. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आपल्याला स्क्रीन दिसते का सर? हो दिसतंय. हा, आता आपण जसं आता कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर गेल्यानंतर आपण माझा ऊस आणि माझ्या नकाशाची पण माहिती पाहिली. त्याच पद्धतीने आता AI शिफारसची पण माहिती पाहूया. आता AI शिफारसवर गेल्यानंतर इथं आपल्याला जे आपण खताचं नियोजन आहे ते आपण या पद्धतीने दिसतं आपल्याला. तर हे आपल्याला तारखेवाईज आणि कोणतं आपल्याला खताचं नियोजन करायचंय त्या पद्धतीने पडतं. आता इथं आपण एकावर गेलो, एकावर क्लिक. आता यामध्ये सर आपण पाहिल्यानंतर हे ओपन केल्यानंतर इथं ते दिसतं मुख्य बांधणी. तर त्याचे तर काय आहे? आता इथं बघितलं तर खत आणि त्याचं प्रमाण आपल्याला दिलंय. आता हे जे खत आणि प्रमाण दिलेलं आहे ते आपण माझ्या ऊस मध्ये आपण जे पाहिलेले आहेत की आपण सगळे सॉइल मॉइश्चरचे, सॉइल टेम्परेचर वगैरे आणि जे आपण नकाशे पाहिलेत त्याच पद्धतीने आपण जे सॉइल आपली जी माती परीक्षण केलंय तर या सगळ्याचा अभ्यास करून आपण AI मॉडेल मधून हे सगळे खत आपल्याला पुरवले जातात. हे खताचं नियोजन तुम्हाला दिलं जातं. आपण AI शिफारस मध्ये आपल्याला आता समजा की जसं कीड रोग व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा काही एखादीची माहिती पुस्तिका असेल, ती माहिती बघण्यासाठी आपण हे जे काही AI शिफारस मध्ये आपण ती माहिती बघू शकता. जसं की आता इथं बघू शकता ड्रिप शेड्यूल आणि फवारणी 2 ही माहिती 29 डिसेंबरला त्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. आता यांचा पहिला जो काही डोस आहे मायक्रोन्युट्रिएंट सॅलिडचा तुम्ही खाली बघू शकता 10 सप्टेंबर रोजी ही स्लरी गेलेली आहे. त्याच्यानंतर हुमणीचा जर त्यांना काही प्रादुर्भाव जर जाणवला तर हुमणी संदर्भातली माहिती, त्याच्यातले काही उपाय जर असेल, आपण जर इथं जर क्लिक केलं तर त्याच्यासाठी काय फवारणी करायची किंवा ड्रिंचिंग करायची ती माहिती सुद्धा शेतकऱ्यांना AI शिफारसमध्ये तिथं पाहायला भेटते. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय असेल, तुमचा सॉइल टेस्ट रिपोर्ट जर असेल तर सॉइल टेस्ट रिपोर्ट सुद्धा शेतकऱ्यांना इथं बघू शकता. जर आपण जर इथं जर गेलं तर आपला सॉइल टेस्ट रिपोर्ट सुद्धा शेतकऱ्यांना इथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बाळभरणीचा डोस असेल, त्याच्यानंतर जर तुम्हाला पोक्का बोईंग रोग आला, जसं की आता पोक्का बोईंगचा बराचसा प्रादुर्भाव आपल्याला इथं जाणवला होता, तांबेराचा जर असेल किंवा आलट जर असेल तर त्याच्यासाठी काय फवारणी करायची, तर त्याची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना इथे दिलेली आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता की ते फवारणी अलर्ट किंवा तो मेसेज शेतकऱ्यांना तिथं गेलेला आहे. जैविक खताची शिफारस इथे गेलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पासाठी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की माहिती पुस्तिका सुद्धा आपल्याला या शिफारसमध्ये पाहायला भेटतात. ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकतात. खत व्यवस्थापना संदर्भातलं सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. जसं की आता आपण बघितलं की ज्याच्यामध्ये मोठी बांधणी करताना आपण कशाचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला जे काही खताच्या संदर्भातली माहिती जी येते ही आपलं माती परीक्षण केल्यानंतर किंवा आपण जे उपग्रह प्रतिमेची माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेल्या त्या खताची माहिती अशा प्रकारे शेतकऱ्यांना पाहायला भेटतात. सर्वसाधारण जर बघितलं तर काही शेतकऱ्यांना खताचे डोस हे सारखे येण्याची शक्यता आहेत. म्हणजे जमिनीचा प्रकार जास्त काही बदलत नाही, पीएच लेवल जास्त काही तिथं दिसत नाही, तर त्यामुळे शक्यता अशी बी आहे की काही शेतकऱ्यांना एकसारखा डोस येण्याची शक्यता आहेत. याच्यामध्ये बी तुम्ही तिथं बघू शकता. तिथे 90 दिवसापासून ते 130 दिवसापर्यंत ठिबकद्वारे खत व्यवस्थापन काय करायचं, त्याच्यासाठी कोणते डोसेस द्यायचे ही माहिती त्याच्या प्रमाणानुसार आणि याच्या माहितीनुसार किती पाणी लागतंय ते सगळं इथं आपल्याला पाहायला भेटतं. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की AI शिफारसमध्ये जे काही तुम्हाला माहिती भेटली त्यानुसार आपण आपल्या पिकाचे नियोजन करावे. या संदर्भात कोणाला काही प्रश्न सर?
या संदर्भात कोणाला काही प्रश्न आहेत का? या शिफारस किती दिवसांनी अपडेट येते म्हणजे की सेन्सॉरचा डेटा फेच केल्यानंतर त्याच्यानुसार ते ही अपडेट होत राहते की एक ठराविक आपल्या वीकली? आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार, आपल्या पिकाच्या जे काही परिस्थितीनुसार ही तिथं माहिती अपडेट होत राहतात. चालेल, थँक्यू. हॅलो, हा हा तुषार. सर्वांना नमस्कार. मी तुषार भोळ. आता जी सरांनी माहिती सांगितली तर त्यामध्ये मी एक स्क्रीन शेअर करतोय. एकच मिनिट. सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? होय. तर यामध्ये खत व्यवस्थापन मार्गदर्शन तक्ता जो आपण सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या सॉइल रिपोर्ट नुसार किंवा एकंदरीत त्यांच्या हवामानानुसार जे अभ्यास करून दिलेला आहे, तर तो जर आपण या ठिकाणी ओपन केला तर ते अशा प्रकारची एक पीडीएफ तिथे डाउनलोड होते. ती पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीपासून आता जवळपास आपले जे प्लॉट आहेत तर ते साधारण मोठी बांधणीच्या अवस्थेतले आहेत किंवा मोठी बांधणी झालेली आहेत. ज्या शेतकऱ्यांना मोठी बांधणी करण्याची गरज आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी तिथं आपण मोठ्या बांधणीचा कोणकोणता डोस टाकायचा आहे तर या संदर्भात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. एक मिनिट ते ओपन करतो मी. तर अशा प्रकारे मोठ्या बांधणीला कोणकोणती खत टाकायची आहेत आणि ती किती प्रमाणात घ्यायची आहे याची माहिती दिलेली आहे. तसेच जर खाली जर पाहिलं आपण तर ठिबकद्वारे खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे आहे. साधारण रोप लागवडीनंतर कितव्या दिवशी कोणतं खत टाकायचं आहे आणि ती किती प्रमाणात टाकायचं आहे. तर याची सुद्धा यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. आता हे झालं ठिबकचं. त्यानंतर आपण सर्वात शेवटीला जर त्या पीडीएफ मध्ये पाहिलं तर मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी संबंधित एक तक्ता दिलेला आहे. तर ही मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी सर्व शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आता ही मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी कशा पद्धतीने करायची तर या संदर्भात 1-2 मिनिटात आपण माहिती घेऊयात. तर पहिल्यांदा पाहिलं तर टँक ए मध्ये आपण 4 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे घटक घेतलेले आहेत. तर त्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं तर झिंक सल्फेट असेल तर ते 25 किलो आहे. कॉपर सल्फेट आहे तर ते 1 किलो आहे. मॅग्नीज सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल तर ते साधारण पहिल्या बॅलरमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला. आणि तो बॅलर जो आहे तो एक 200 लिटरचा बनवून झाल्यानंतर स्टॉक सोल्युशन तयार झाल्यानंतर साधारण ही जी स्लरी आहे तर त्याला तयार व्हायला एक 8 दिवसाचा कालावधी लागतो. या 8 दिवसादरम्यान दिवसातून एकदा दररोज एक काठीच्या साहाय्याने ती ढवळायची आहे. आणि काळजी अशी घ्यायची आहे की ती द्रावण तयार करत असताना ही सर्व खते जी आहेत, झिंक सल्फेट असतील, कॉपर सल्फेट असतील, मॅग्नेशियम सल्फेट असतील, तर ती एकत्र न टाकता सुरुवातीला सेपरेट ती 50 लिटरचा आपला जो बॅलर असतो छोटा किंवा आपलं दुसरं काय असेल तर त्यामध्ये छोटे सेपरेट ती सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ती बॅलरमध्ये टाकायचे. म्हणजे एकत्र कोणत्याही प्रकारचे आपण ते मिक्स करणार नाहीत. सेपरेट मिक्स करून नंतर ते द्रावण आपण तयार करणार आहोत. आता ही जी द्रावण आहेत तर ह्या 2 टँक तयार झाल्यानंतर एक 8 दिवस लागतात. 8 दिवसादरम्यान दिवसातून एकदा दररोज ते ढवळायचे आहे काठी साह्याने. आणि या दरम्यान ते जे स्टॉक सोल्युशन आहे ते जे स्लर आहे तर ते सावलीला ठेवायचे. यामध्ये कोणताही काडी कचरा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ती मग वरती जर आपण पाहिलं तर साधारण 215व्या दिवशी जर मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी सोडायची असेल तर ती मायक्रो न्यूट्रिएंट स्लरीचे टँक ए मधून किती लिटर घ्यायचे किंवा टँक बी मधून किती लिटर घ्यायचे ही संपूर्ण माहिती आपण वरती दिलेली आहे. मग त्या प्रकारे घेऊन 100 ते 150 लिटरच्या पाण्यात तिथून ते सोडायचे आहे. तर अशा प्रकारे ते मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी करणे गरजेचे आहे. साधारण आपला जो पीएच आहे तर तो अल्कलाईन झालेला आहे किंवा अल्कलाईनच्या दिशेने चाललेला आहे. तर आपण जी ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जे असतील तर साधारण पारंपरिक पद्धतीने आपण काय करतो तर ती मोठ्या बांधणीला त्यावेळेस ते आपण टाकत असतो. तर त्या पद्धतीने जर टाकली तर त्यांचं ते स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर ते जर आपल्याला थांबवायचे असेल तर ही मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे खतांचं जे नियोजन आहे या प्रकारे आपण करत आहोत. आणि या दरम्यान जर आपल्याला तिथला मायक्रो क्लायमॅटिक कंडिशनचा अभ्यास करून एखाद्या वेळेस काल किंवा परवा आपण जर पाहिलं 29 डिसेंबरला नवीन ड्रिप शेड्यूल आणि 2 फवारणी दिलेले आहेत. त्या सुद्धा मी इथे ओपन करतो. सर्वांना आवाज येतोय ना माझा?
हा येतोय सर, येतोय. हा, 2 मिनिटं एक ओपन करतो मी. तर सुरुवातीची जी पीडीएफ पाहिली तुम्ही, तर ती 300 दिवसापर्यंत जे खत नियोजन होतं आणि त्यानंतर आपण जे मायक्रोन्युट्रिएंट स्लरी दिलेली होती ती पाहिली. त्यानंतर आता परवा दिवशी 29 तारखेला आपण एक नवीन ड्रिपची शेड्यूल म्हणजे साधारण यामध्ये 3 डोस दिलेले आहेत. आता आपल्या इथला एकंदरीत वातावरणाचा अभ्यास करून किंवा मग थंडीचं वातावरण पाहून आता जर आपण पाहिलं तर मुळांच्या द्वारे जे अपटेकचं प्रमाण आहे तर ते कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आपली जी ऊसाची पानं जी आहेत ती पिवळसर पडतायत किंवा मग कडा वाळतायत. तर त्यासाठी आपण एक ड्रिपचं शेड्यूल दिलेलं आहे. त्यामध्ये सल्फरचा वापर केलेला आहे. साधारण सल्फर जर आपण या कालावधीत वापरलं तर जी खतं वगैरे आहेत तर त्याचं जास्तीत जास्त अपटेक होणार आहे किंवा मग थंडीच्या वातावरणात ते जास्तीत जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. त्यासाठी आपण ते 3 ड्रिपचे डोस दिलेले आहेत आणि साधारण आपण 2 फवारणी दिले आहेत खाली. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण कॉन्फिडर असेल, स्कोअर असेल, स्टिकर, नीम ऑइल म्हणजे एकंदरीत जे कीड किंवा रस शोषक किडींचा जो प्रादुर्भाव दिसत आहे आपल्या भागामध्ये तर तो रोखण्यासाठी आपण ती फवारणी दिलेली आहे. आणि दुसरी जी फवारणी आहे तर मुळांद्वारे या थंडीच्या वातावरणात जो अपटेक म्हणजे थांबलेला आहे तर तो आपण फवारणीच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. म्हणजे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन तिथे करत आहोत. तर त्यासाठी आपण फवारणी 2 मध्ये 11-24 सारखी ग्रेड असेल किंवा मग 13-40-13 असेल, बायोझॉम सारखं म्हणजे एखादं हे असेल, मेगाफॉल असेल, सिलिकॉन असेल, तर अशा प्रकारे ते फवारणीच्या द्वारे ते आपण नियोजन करत आहोत. तर मला एकच विचारायचे आहे की सर्व शेतकऱ्यांना हे आपल्या कृषी कॅप मधील AI शिफारसमध्ये हे खतांचं नियोजन भेटलेलं आहे का? हॅलो. हा सर, भेटले. हा, मग त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मायक्रोन्युट्रिएंट स्लरी जी आहे तर ती लवकरात लवकर तयार करणं गरजेचं आहे. त्याचे भरपूर सारे फायदे आहेत. तर ह्या संदर्भात जर खतांच्या नियोजनासंदर्भात किंवा फवारणीच्या संदर्भात कोणाला काही अडचणी असतील किंवा समस्या तर या ठिकाणी आपण त्या विचारू शकतो. हॅलो बोला सर. साहेब, आता थंडीचं प्रमाण जास्त आहे. हो. जास्त म्हणजे फारच आहे. हो. मग त्याचा पिकावरती काय परिणाम होईल असं काय? हा, त्यासाठी आपण जर तुमच्या कृषी कॅप मधील AI शिफारसमध्ये मी जी आता पीडीएफ दाखवली 29 डिसेंबरची तर तुमच्या इथल्या मायक्रो क्लायमॅटिक म्हणजे सूक्ष्म हवामानाचा अभ्यास करून साधारण थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मुळ्या चॉकअप झालेले आहेत. मुळांद्वारे आणि फुटव्याचं प्रमाण पण फार कमी आहे, बारक्या लागलीच नाही. हा, तर तेच साधारण एकंदरीत फुटव्याच्या कालावधीत जे टेम्परेचर तापमान लागतं साधारण 18 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तर ते काय आता सध्या तर भेटत नाही. त्यामुळे ते फुटव्याच्या तिथं प्रॉब्लेम येत आहे. तर त्यासाठी आपण ज्या खतांचं नियोजन दिलेलं आहे साधारण आता ते 3 ड्रिपचे डोस मी सांगितले किंवा मग 2 फवारण्या सांगितल्या तर त्या जर योग्य रीतीने जर त्याचं आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदे दिसणार आहेत. किंवा एक्स्ट्रा फवारणी किंवा डोस एखादा असा काय? तेच आपण ते 3 ड्रिप डोस दिलेले आहेत आणि 2 फवारणी दिलेले आहेत. त्या जरी त्या केल्या तरी म्हणजे योग्य ते फायदे भेटणार आहेत आपल्याला. एकंदरीत तुमच्या वातावरणाचा अभ्यास करून ते आपण ऍडिशनल दिलेले आहेत. ती 2 फवारणी आणि 3 ड्रिपचे डोस. बर. तर याचा परिणाम जास्त 10,000 एक व्हरायटीवर दिसायला लागलाय. हो. सर्वांना एकच विनंती आहे की आपण जे ग्रुपवर आपल्या प्लॉटचे जे शेताचे फोटो आहेत तर ते साधारण 1 आठवड्याने किंवा जेव्हा तुम्ही शेतात जाचाल तेव्हा आपल्या या प्लॉटची जी कंडिशन आहे तर ती पाहण्यासाठी सर्वांनी एक फोटो जे असतील आपल्या प्लॉटचे तर ते ग्रुपवर टाकणं गरजेचे आहे. तर तशा पद्धतीने सर्वांनी टाकले तर ते बरं होईल. हा, म्हणजे त्याचा अभ्यास करता येईल काय विषय आहे. हो. बर. खतांसंदर्भात वगैरे कोणाला काय अडचण आली तर ग्रुपवरती आपला म्हणजे एक पेज शेअर केलं जाईल. त्यामध्ये सर्वांची सॅटेलाइट संदर्भात कोणाला काय अडचण असतील तर त्या सरांचा नंबर तिथे पुढे दिला जाईल किंवा शेड्यूल संदर्भात काय अडचण असतील तर तिथे नंबर दिला जाईल. कोणत्याही वेळेस ते शेतकरी म्हणजे संपर्क करू शकतात. नक्कीच आपण त्यांना ते मार्ग काढण्याचा प्रयत्न साहेब, आता कोंबडी खताचं बरेच शेतकरी टाकायला तर काय परिणाम होईल? चालू शकते. कोंबडी खत चालू शकते. आपण जेव्हा मोठी बांधणी वगैरे करतोय त्यामध्ये कोंबडी खत टाकलं तर ते उत्तमच आहे, काही प्रॉब्लेम नाही. बर. जास्त उष्णता वगैरे म्हणून बरेच शेतकरी टाकायचं होते आता.
फक्त तेच आपल्याला जे आपले जे मार्गदर्शक आहे त्यांच्याशी एकदा तुम्हाला नंबर शेअर केला जाईल, त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करून संपर्क करून मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसं आपण ते खतांचं नियोजन करू शकतो. कोंबडी खत वापरायचं असेल तर ते किती किती बॅगा वापरले पाहिजे हो हो तेच महत्वाचं आहे. हा चालेल साहेब, ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद. नमस्कार सर. हा बोला सर. हा, आपल्याला जीवाणू स्लरी कशी करायची याबद्दल माहिती अजून मिळालेली नाही. जीवाणूंची स्लरी का? हा, एनपीके जीवाणू स्लरी कशी करायची. एक तर प्रॉब्लेम आहे की जीवाणू स्लरी आम्ही करत असताना त्यामध्ये 20 किलो शेण वापरलं जातं देशी गाईचं. पण ती स्लरी ठिबक मधून पास होत नाही किंवा जात नाही किंवा आपण सोडू शकत नाही, कारण त्यामुळं फिल्टर एक तर क्लोज होतं किंवा मग होल पॅक होतात. हा, मग त्या न टाकता मग आपण कोणत्या प्रकारे जीवाणू स्लरी करू शकतो. आता आपण AI द्वारे जे खतांचं मार्गदर्शन करत आहोत, तर तुम्ही जी PDF पाहिली आता मी दाखवली, तर त्यामध्ये साधारण जीवाणू पुरद विरघळणारा जीवाणू असतील किंवा पालाशी विरघळणारा जीवाणू असतील, तर ते ऍज इट इज वापरण्यास सांगतो आपण. म्हणजे मार्केटमध्ये जे काय आहेत 1-1 लिटर मध्ये किंवा 2 लिटर मध्ये भेटतात, तर ते त्यांचं वाढवण्याचं काम न करता आहे तसे आपण सोडून देण्याचं सांगतोय. कारण ते जर आपण वाढवत बसलो किंवा मग त्यामध्ये आपण जर शेणखत किंवा बाकीचे म्हणजे गुळ वगैरे टाकले तर त्यामध्ये हानिकारक ज्या बुरशी आहेत किंवा हानिकारक जे बॅक्टेरिया आहेत तर ते पण वाढण्याचे चान्सेस असतात, कारण की ते पण वाढतात. ते न करता आपण डायरेक्ट ऍज इट इज ते वापरण्याचं सांगत आहोत. ठीक आहे, मी डायरेक्ट जीवाणू वापरलेले फायद्याचे. हो, ते फायद्याचे आहेत. ओके सर, डन. ओके. ठीक आहे, बाकी अजून कोणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा मग पुढील आपण चालू करूयात. सर, आता बऱ्यापैकी सर्वांचं आपण मार्गदर्शन केलं आहे. कृषी कॅपच्या माध्यमातून माझा ऊस असेल, पीक नकाशा असेल, तसंच AI शिफारसमध्ये कशी माहिती बघायची हे आपण सर्व आज या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून सर्व माहिती घेतली आहे. आणि सर्वांना एक अशी विनंती आहे की सर्वांनी हे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित दिसतीये का, आणि दिसत असली तरी तुम्हाला समजून घेऊन ती तुम्हाला शेतामध्ये करायची आहे. म्हणजे खताचं नियोजन असेल, पाण्याचं असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, तर कृपया करून जे आम्ही खत व्यवस्थापन मध्ये तुम्हाला जो तक्ता दिला आहे, PDF दिली आहे, तर त्याप्रमाणेच नियोजन करावे. इतर कोणतेही खत किंवा तुमच्या मनाची खत वापरू नये. जर तुम्हाला काही शंका असेल तर आमचे प्रतिनिधींचे सर्वांचे नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये दिले आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन तुम्ही कॉल करून घेऊ शकता. पण सर्वांना एक विनंती आहे की ह्या प्रकल्पांतर्गत जे काही आम्ही तुम्हाला रिकमेंडेशन सांगतो त्याचं तंतोतंत पालन करावे, हीच सर्वांना विनंती आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण सर्वांच्या ज्या शंका आहेत ते ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा सेशन झाल्यानंतर जे काही हा रेकॉर्डेड आपण सेशन घेतलेला आहे ती लिंक सुद्धा आम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत, जेणेकरून काही शेतकऱ्यांना उपस्थित नसतील तर तेही शेतकरी ह्या ऑनलाईन सेशनचा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून माहिती घेऊ शकतात. तर मला असं वाटतं की आजचा सेशन आता इथे संपला असं मी जाहीर करते. जरी काही शंका असतील तर मोबाईल नंबर आम्ही प्रत्येकाचे ग्रुपमध्ये दिले आहेत, तर तुम्ही कॉल करू शकता. तर सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद. तसंच अविनाश सर असतील, अरुण सर असतील, तुषार पोळ सर असतील, अजित सर असतील, तर सर्वांचे मी धन्यवाद देते आणि आजचा सेशन इथं संपला असं जाहीर करते. ओके, थँक्यू मॅडम. येस.